वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती आणि कोणतीही परिस्थिती खुबीने हाताळायची अशा प्रकारची हातोटी या गुणांच्या जोरावर मागील 2.5 वर्षामध्ये अध्यक्षांनी एक आपली वेगळी अशा प्रकारची कारकीर्द आणि प्रतिमा तयार केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सभागृहात बऱ्याच दालनांचा चेहरा त्यांनी बदलून दाखवला। अनेक वेळा सरकारमध्ये आपण कामं करतो, कन्स्ट्रक्शन करतो, पण ती करत असताना त्याला एक दृष्टी लागते। पैसा खर्च करून अनेक वेळा उत्तम काम होत नाही, पण ज्या प्रकारे या सभागृहाचा चेहरा अध्यक्षांनी बदलला, मला असं वाटतं की एक प्रकारे आमचं 40 वर्ष जुनं, 50 वर्ष जुनं हे सभागृह, यातल्या ज्या ज्या भागामध्ये त्यांची दृष्टी गेली तो भाग नवीन वाटायला लागला। त्यामुळे त्यांचा जो एस्थेटिक सेन्स आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत चांगला आहे। या सभागृहामध्ये लागलेले कम्प्युटर असतील, ही नवीन व्यवस्था असेल, ती देखील त्यांनी लावली। आणि सगळ्यात महत्त्वाचं की अध्यक्षाचं दालन जे असतं हे सभागृहातल्या सर्व पक्षांकरता हक्काचं दालन असतं। सभागृहात किती भांडण झालं, किती वाद झाले, विवाद झाले, तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येतं आणि अध्यक्षांकडेच अशा प्रकारचे जे काही वादविवाद असतात ते सुटत असतात। मला असं वाटतं की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांकरता राहुल नार्वेकरजी अध्यक्ष महोदय यांचं दालन हे निश्चितपणे एक असं स्थान होतं की त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सदस्य सातत्याने जायचे आणि किती गरम चर्चा झाली तरी त्यांच्याकडची गरम कॉफी प्यायल्यानंतर, आणि हां ते मी सांगत नाही केक वगैरे, वजन वाढतं त्याने, पण अशा प्रकारचे वाद हे संपलेले आपण बघितले। एक अध्यक्षांची दुसरी हातोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात, डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात, आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात। त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवरती जबाबदारी आहे। डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे, पण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे। त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे। आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल। आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केलाय। खरं म्हणजे हा देखील एक विक्रम आहे की ज्या कुलाबा मतदारसंघामध्ये आमची विधानसभा येते त्या कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधीच आपण आहात। त्यामुळे आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे। अध्यक्ष म्हणून तर आपण या संपूर्ण जागेचे अधिकारी आहातच, पण आम्ही सगळे आपल्याच मतदारसंघात असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी देखील अध्यक्ष महोदय ही निश्चितपणे आपली आहे।